अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर उद्या 25 जुलै, तर उद्या काय आहे तर आषाढी एकादशी आहे. तर एकादशी ही भगवान महाविष्णूची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक जण आपले उपवास करत असतात. तर देवशयनी एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते. तर या दिवशी भगवान विष्णूचा केशरयुक्त दुधाने अभिषेक करणे विशेष फलदायी मानले जाते. तर या एकादशीचा उपवास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. तर या निमित्त पचनक्रियेला आराम सुद्धा देता येतो. तर आषाढी एकादशीला मोठी एकादशी, महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. कारण बघा, या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. म्हणजेच या दिवसापासून 4 महिन्यांचा जो कालावधी असतो तो चातुर्मास असतो. म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळामध्ये क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे. तर एकादशी तिथी देवशयनी एकादशी 2026 तिथी आणि वेळ तर कोणते तर एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे तो म्हणजे 24 जुलै 2026 सकाळी 9:12 वाजता चालू होणार आणि एकादशी तिथी समाप्ती कधी होणार आहे तर 25 जुलै 2026 सकाळी 11:30 म्हणजेच 11:34 तर संपणार आहे. तर उत्तर तिथीनुसार उपवास हा 25 जुलैलाच करण्यात येणार आहे. तर भक्तांना भगवान विष्णूची पूजा, उपवास आणि दानधर्म यासारख्या अनेक धार्मिक विधी करण्यास प्रोत्साहन दिले जाते. या काळामध्ये बघा, आपलं घर आपण स्वच्छ करणे आणि पूजेसाठी आपल्या पवित्र जागा तयार करणे ही आधीपासून बनवली गेलेली एक प्रथा आहे, ज्यामध्ये आपण लक्ष्मीनारायणाच्या पूजेशी संबंधित शुभ योगाचा समावेश सुद्धा केलेला आहे. तर या उपासनेत सहभागी झाल्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढते आणि विविध प्रयत्नांमध्ये आपल्याला यश मिळते. आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेड लागते, ते म्हणजे आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे. त्यामुळे अनेक वारकरी हे दिंड्या, टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात. आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो. तर यंदाची जी आषाढी एकादशी आहे तो आषाढी एकादशीचा जो सण आहे तो 25 जुलै 2026 म्हणजेच शनिवारी म्हणजेच उद्या आहे. तर तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. तर या महिन्यामध्ये देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात. त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो. आषाढ महिना सुरू होतो. आषाढ महिना हा पवित्र असल्यामुळे रोज ब्रह्ममुहूर्तावर त्या महिन्यामध्ये उठायला लागतं. म्हणजेच काय, उठणं शुभ मानलं जातं. तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावं. सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या महिन्यामध्ये. या दिवशी सत्कार्यात आपला चांगला वेळ घालवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय, परत ओम राजदूताय नमः, ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय नमः या मंत्राचे नित्य नामस्मरण करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळामध्ये खूप शुभ मानले जाते. देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत हा महिना जो आहे तो खूप खास मानला जातो. दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे सुद्धा या महिन्यामध्ये खूप शुभ मानले जाते. या काळामध्ये पैसे, कपडे आणि धान्य जर आपण दान केलं तर ते खूप शुभ, आपल्याला त्याची फळं मिळतात. तर हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याची मात्र मुहूर्त खूप कमी असतात, म्हणजेच नसतातच. तर या 4 महिन्यांच्या काळामध्ये देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय करायचे नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही ते आता आपण बघूया. तर व्रत पाळावे का, तर या दिवशी भक्तजन उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करत असतात. तर भगवान विष्णूंना तुळशी ही फार प्रिय आहे असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी न विसरता तुम्ही आपल्या भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं. याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते. या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी काय करायचं, तामसिक अन्न सेवन करू नये. म्हणजेच काय, तामसिक अन्न म्हणजेच काय, मसालेदार मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण इत्यादी वस्तू खाऊ नयेत. त्यामुळे नकारात्मकता तयार होते. मात्र वयस्कर किंवा अगदीच लहान मुलं जर असतील तर हे धान्याचे सेवन ते करू शकतात. तर या दिवशी उपवास असो किंवा नसो, पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे.
तर या दिवशी ब्रह्मचर्य पालन सुद्धा करायला हवे. संपूर्ण दिवस हा मंत्र जपामध्ये तुम्हाला घालवायचा आहे. तर एकादशीचे व्रत का करतात, तर याशिवाय एकादशीच्या तिथीला आपण धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वसुद्धा दिलेलं आहे. अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते, तर त्यांनी आषाढीपासून या व्रताची सुरुवात करायला काही हरकत नाही. तर एकादशीला फक्त ही 14 कामे मी जी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला अजिबात करायची नाही आहे. तर ती कोणती? तर पहिलं आहे ते म्हणजे एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये. त्यामुळे काय होतं, तर लक्ष्मीची आपल्यावर नाराज होते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला अजिबात मिळत नाही. म्हणून एकादशीला चुकून सुद्धा घरातील झाडू तुम्ही फेकून देऊ नका. दुसरं म्हणजे एकादशीला केस कापू नये. तिसरं, एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा त्या दिवशी कमी बोलावे. चौथं म्हणजे कोणत्याही प्रकारची लबाडी, कपट, कारस्थान करून कोणाला फसवू नये. कोणावरही क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून त्याला कटू वचन बोलू नये. कोणाला दुखवू नये आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं त्या दिवशी अजिबात वागू नये. पुढचं आहे एकादशीला झाडाचे पान तोडू नये. जर गळून पडलेले असेल तर तीच पानं आपल्याला वापरायची आहेत. पुढचं आहे मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर, नाचणी, उडीद, मध, तेल इत्यादींचे जास्तीत जास्त सेवन तुम्ही करणं पूर्णपणे टाळायचं आहे. पुढचं आहे जुगार, निद्रा, पान खाणे, निंदा, कपट, चुगलीखोरी, हिंसा, मैत्रीत खोटं बोलणं या सगळ्या कुकर्मापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. सत्य वचन त्या दिवशी बोलायचं आहे. निंदकांशी बोलू नये. उलट श्रीहरी विष्णूच्या नामस्मरात तुमचा वेळ जास्तीत जास्त तुम्हाला व्यतीत करायचा आहे. आपल्या गोमातेची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अन्नदान सुद्धा करायचं आहे. सर्व प्राणीमात्राविषयी मनात दयाभाव ठेवायला पाहिजे. एकादशी दिवशी कोणतेही तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कोणी दिलेले अन्न हे स्वतः ग्रहण करू नये. त्या दिवशी तांदूळ खाऊ नये. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. का? कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते. तर या काळामध्ये तामसिक पदार्थ तर खायचं पूर्णपणे टाळायचंच आहे. तसेच केस, दाढी, नख हे कापण्यास सुद्धा मनाई आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. तसेच तुळशी, केळी, पिंपळ, कडुलिंब, वड या झाडांना तुम्हाला हानी पोचवायची नाही आहे. अजिबात त्या झाडांना हानी पोचवू नका. धान्याचे सेवन करू नये. परत आजारी वयस्कर मुलांना जर उपवास करणे जर शक्य नसेल तरी चालेल, पण फक्त एकच नियम पाळा की त्या दिवशी फक्त भात शिजवू नका. पुढचा आहे बिछाण्यावर झोपू नये. मांसामध्ये जे असतं त्यांचे सेवन अजिबातच करायचं नाही आहे. हिंसक वागणं पूर्ण टाळायचं आहे आणि झाडाची पानं पुढं त्या दिवशी तोडायची नाही आहेत. विडा खाणे त्या दिवशी वर्ज्य आहे. या दिवशी केस कापणं, नख कापणं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले, हे सुद्धा कापणं तुम्ही टाळलं पाहिजे त्या दिवशी. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होणार आहे, त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जाते. यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे लागेल. पावसाळा सुरू असल्यामुळे शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळा. शिळे अन्न खाण्यामुळे काय होतं, आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि आजारी पडण्याची क्षमता सुद्धा जास्त वाढते. त्यामुळे आपण सारखं आजारी पडू शकतो. या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा. एकादशी करणे का महत्त्वाचे ते मी तुम्हाला सांगते. तर एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही. एकादशी जो करतो तो संकटात सुद्धा त्याला विवेक बुद्धी जागृत राहते. एकादशी करणे म्हणजेच काय, कोणत्याही एका वैष्णव देवतेशी जोडले जाणे असं मानलं जातं. तर एकादशी करणाऱ्यांचे हे पूर्वकर्म पूर्ण काय होतं, शुद्ध होतं. एकादशी करणाऱ्यांची एकाग्रता वाढते. एकादशी जो करतो त्या करणाऱ्याला अन्नाची खाका होत नाही, म्हणजे सारखं खाका होत नाही. त्यामुळे काय होतं, तर झोप सुद्धा त्याला परिसीमित राहते. विहित कर्मांचे आचरण किंवा ज्ञानार्जन त्याचं वाढतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या करायच्या आहेत आणि ज्या करायच्या नाहीत त्या गोष्टी तर मी तुम्हाला सगळ्या सांगितल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण उद्याच एकादशी आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.